कोल्हापुरात गणेशोत्सवाच्या काळातच कंत्राटी आरोग्य कर्मचारी रस्त्यावर उतरलेत। राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी 25 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम दिसून येत आहे। या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या 14 मार्च 2024च्या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी केली आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवा मिळालीच पाहिजे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। सणासुदीच्या काळातच हे आंदोलन सुरू झाल्यानं त्याचा आरोग्य सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। नमस्कार, मी डॉक्टर संग्राम शिंदे, समुदाय आरोग्यातील राज्य संघटनेचा अध्यक्ष होतो आणि मी 2 वर्ष राज्याध्यक्ष म्हणून पण काम केलेलं आहे। आता आम्ही जे काही कर्मचारी आहे, कंत्राटी कर्मचारी इथं आपण जमा झालेलो आहे, त्याच्यामध्ये टोटल 18 संघटना आहेत। तर असे 71 केडर्स आहेत, ज्याच्यामध्ये फक्त 2 केडरचं त्यांनी मागणी मान्य केलेलं आहे। समावेशाने सगळ्यांना लागू व्हायला पाहिजे हा या आंदोलनाचा मूळ उद्देश आहे। त्याच्याबरोबर समान काम समान वेतन, त्याच्यानंतर आमचं लॉयल्टी बोनस, पगारवाढ आणि सीएचओची पदनिर्मिती या काही ठराविक मागण्या आहेत, त्याच्यासाठी आम्ही इथे एकत्रित आलेलो आहे। तसंच सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ग्रामीण लेवलला काम करणारे आता सगळ्यात महत्त्वाचे केडर आहेत, त्याच्यामध्ये समुदाय आरोग्यातील संघटना अशा हे महत्त्वाचे घटक आहेत आणि याचा जो बोजवार आहे हा शासनाच्या कर्मावरती नक्कीच पडणार। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच या राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री माननीय प्रकाशराव आंबेडकर साहेब हे कार्यसम्राट आमदार आहेत, एक पाणीदार आमदार आहेत, त्यांच्याकडून या संघटनेच्या बऱ्याच अपेक्षा आहेत। साहेब स्वतः याबद्दल फार पॉझिटिव्ह आहेत आणि या आंदोलनाला ते नक्कीच न्याय देतील अशी आमची अपेक्षा आहे। आरोग्यमंत्री सकारात्मक असताना एवढं टाळाटाळ काय होते, नेमकं याला जबाबदार कोण? याला काही प्रशासकीय अधिकारी असतात किंवा काही टेक्निकल इश्यूज असतात, त्याच्यामध्ये त्या मराठी भाषा आहे, शब्दाचं वळण वेगळ्या पद्धतीने लावलं जातं, शब्दांची भाषा खेळवली जाते आणि काढलेल्या GR मध्ये काहीतरी त्रुटी काढून ते पुन्हा त्या फायली पुरवल्या जातात। तर हे न होता साहेबांच्या शब्दाला मान्य देऊन या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ज्या आयुक्त लेवलला असतील किंवा त्यांच्या सचिव लेवलला असतील त्यांनी हे सगळं मान्य करून या मागण्यांचा मान्य करावं एवढीच आमची अपेक्षा आहे। त्याच्यानंतर जर या आंदोलनाचं त्यांनी गांभीर्य घेतलं नाही तर याच्यानंतर आमची समन्वय समिती याच्यावरती नक्कीच निर्णय घेईल। त्याच्यानंतर मूक मोर्चा असेल किंवा लॉंग मार्च असेल किंवा शासन दरबारी ठोक मोर्चा असेल, अशा अनेक प्रकारचे आंदोलन आपण यापुढे करू शकतो। NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।